त्या रात्री वाड्यात एक विचित्र शांतता होती. वाऱ्याने खिडकी कर्कश आवाजात आपटली. भिंतीवर सावली दिसत होती. कोणीतरी रडत होतं. अचानक दरवाजा बंद झाला आणि बाहेरून सासूचा आवाज ऐकू आला. मेघा, आजपासून तुला हे समजलंच पाहिजे. या घरची तू सून आहेस, पण तुझा काही हक्क नाही, हे लक्षात ठेव. मेघाच्या गालावर अश्रू ओघळले आणि तिला आठवलं की फक्त 4च महिन्यापूर्वीच तर ती नवरी झाली होती. आपलं शिक्षण पूर्ण केलेली मेघा एक प्रेमळ, हसरी आणि घरातल्यांची लाडकी मुलगी होती. तिचं लग्न गावच्या प्रतिष्ठित मोहिते कुटुंबातल्या कौस्तुभशी ठरलं होतं. तेव्हा लोक म्हणाले होते की, अगं मेघा, तू तर भाग्यवान आहेस. मोहितेंचं घर म्हणजे प्रतिष्ठित आणि सोन्याचं. पण आता मेघाला कळत होतं की ते सोनं खरं तर बाहेरच चमकतं, आत मात्र राख झालेलं असतं. चमकणारी प्रत्येक गोष्ट चांगली असतेच असं नाही. मोहितेंचं घर म्हणजे मोठं मोठं घर, मोठं अंगण, तुळशी वृंदावन आणि सगळीकडे आदेश देणारी एक व्यक्ती, ती म्हणजे मेघाची सासू मालती मोहिते. सगळीकडे तिचं वर्चस्व होतं. ती बोलली की लोक खाली मान घालायचे. घरात ती बोलली की सगळे गप्प बसायचे. मेघाला पहिल्याच दिवशी जाणवलं होतं की सासूबाईंच्या डोळ्यात आपलेपणा नाही, फक्त नियंत्रण आहे. हातात चहाचा कप घेऊन ती उभी असलेली मेघा सासूंचं बोलणं शांतपणे ऐकत होती. आमच्या घरात काम न करणारी बाई चालत नाही. तू शिकलीस, तुझं शिक्षण पूर्ण झालं, ते तुझे माहेरच्यांचे फाजील असतील. पण इथे तुला घरातील कामे शिकावी लागतील. फक्त पुस्तकी शिक्षण घेऊन काही उपयोग नाही. तुला घरातील कामे किती येतात तेही बघ. मेघा काही बोलली नाही. ती मनात म्हणाली, ठीक आहे, सुरुवात अवघड असतेच, पण मी प्रयत्न मनापासून नक्कीच करेन. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मेघाने चहा केला आणि सगळ्यांना दिला. पण चहात थोडी साखर कमी पडली तर लगेच सासू ओरडू लागली. काय गं, तुझ्या माहेरात असा चहा करतात का? असा चहा मी कामवाल्यांना पण देत नाही आणि तू असा चहा मला देतेस? त्या टोमण्याने बोलण्याने मेघाचं मन तुटलं. ती मागच्या खोलीत जाऊन गालावरचे पाणी पुसत राहिली आणि तिला जाणवलं की हे घर केवळ सासूचं नाही, या घरचं वातावरण देखील तिच्या विरोधात आहे. मेघाचा नवरा लग्नाच्या पहिल्याच दिवसात थोडा प्रेमळ होता, पण नंतर आईच्या शब्दांनी व बोलण्यानी तोही हळूहळू बदलत गेला. मेघापासून तो दूर गेला. तो रोज ऑफिसचं कारण देऊन बाहेर जायचा, जास्त वेळ बाहेरच असायचा आणि रात्री उशिरा यायचा. मेघा रात्री त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची. दिवसभरात काय झालं, काय नाही हे सांगायचं की, अहो, आज मी हे सगळं स्वतः केलं, प्रत्येक काम मी मनापासून शिकत आहे. पण आई खुश होतील का? मेघा, एवढं विचारू नकोस. आईला वेळ लागेल तुला समजून घ्यायला. तोपर्यंत तू काम कर, बाकी मी पाहतो. तू लक्ष देऊ नकोस, असं कौस्तुभ मेघाला बोलायचा. पण त्याचं मी पाहतो हे वाक्य दररोजचंच आश्वासन बनलं होतं, जे कधी पूर्ण झालंच नाही. मेघा फक्त आशेवर विश्वासावर जगत होती, पण दरवेळेस निराशा मिळायची. असेच दिवस जात होते आणि त्या घरात मेघाचं अस्तित्व धूसर होत चाललेलं होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत सासूचे आदेश, टोमणे, अपमान सहन करणं एवढंच काय ते बाकी होतं. भांडी नीट घासली नाहीस, जेवण तुला चांगलं बनवताच येत नाही, तू आई होण्यासाठी तयार आहेस का? तेव्हा मेघा स्वतःशी बोलू लागली, मी इतकी वाईट आहे का खरंच, की माझं प्रेम प्रयत्न कोणालाच दिसत नाहीत? काही महिन्यांनी दिवाळी आली. मेघाने स्वतःहून आनंदाने सगळं केलं. फराळ, स्वच्छता, सजावट, सर्व काही अगदी मनापासून केलं. म्हणूनच तिला वाटलं की आज सगळं ठीक होईल. कदाचित आज सासूबाई हसतील, तिचं कौतुक करतील. पण जेव्हा दिवाळीत पाहुणे घरी आले, सासूबाई म्हणाल्या की ही आमची सून चांगली शिकलेली आहे, पण घरकामात काही शिक्षण तिचं झालेलं नाही, घरकाम जमतच नाही. तेव्हा पाहुणे काहीच बोलले नाहीत, पण मेघा मात्र आतून ढासळली. ती हळूच देवघरात जाऊन बसली. तिचे डोळ्यातील पाणी काही थांबत नव्हतं आणि त्याच रात्री कौस्तुभ उशिरा घरी आला. तेव्हा उदास असलेली मेघा त्याला पाणी द्यायला गेली. ती ग्लास टेबलवर ठेवणार तेव्हा त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला की, मिस यू डिअर, उद्या भेटू. हे वाचून मेघाच्या हातून ग्लास खाली पडला. तो फुटला आणि त्या आवाजाने सगळं घर जागं झालं. सासूबाई बाहेर आल्या. काय झालं आहे? काही नाही आई, मेघाच्या हातून चुकून ग्लास पडला, कौस्तुभ शांतपणे म्हणाला आणि त्यानंतर मग मेघाकडे वळून कुजबुजला की, माझ्या गोष्टीत नाक खुपसू नकोस. तुला सांगितले ना, तू फक्त घरात काम पहा. त्या क्षणी मेघाच्या डोळ्यातील विश्वास मरून गेला. ती शून्य झाली. ती शांत बसली. पण तिच्या मनात एक विचार आकार घेत होता की, हे असं किती दिवस आणि का, कशासाठी?
आणि त्या रात्री मेघा पूर्ण रात्र झोपू शकली नाही. अंथरुणात डोळे मिटले तरी मनात तेच नवऱ्याचे शब्द पुन्हा पुन्हा फिरत होते की तू फक्त घरातील काम पहा, माझ्या गोष्टीत नाक खुपसू नकोस. हे वाक्य कौस्तुभ सहज बोलून गेला, पण हे बोलणं मेघाच्या हृदयावर जखम करून गेलं. ती स्वतःला विचारत होती की मी कोण आहे या घरात, सून, नोकर की फक्त यांच्या अहंकाराचं बळी. तिच्या डोळ्यात रडू होतं, पण आता एक चुटका होता जो आत तिला हळूहळू आग बनत होता. ती खूप अस्वस्थ झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिने नेहमीसारखं काम सुरू केलं, पण आज तिचं मन जड बैचेन झालं होतं. आज तिच्या अंगणातील तुळस वाकलेली होती. तिचं लक्ष कशातच लागत नव्हतं. इतक्यात सासूबाई आल्या आणि म्हणाल्या, मेघा, आज दूध संपलं का? हां, मी आणते आई. आता आणायचं कशाला? तू आत्ता चहा घेण्याच्या वेळेस दूध जाऊन आणणार आहेस का? एक काम तुला वेळेवर जमत नाही. तसंही बाहेरचे संस्कार काही नाहीच आहेत तर काय बोलणार? मेघाने काही उत्तर दिलं नाही. ती फक्त दूध आणण्यासाठी बाहेर पडली. तेव्हा जाताना वाटेत रस्त्यावर लोक एकमेकांसोबत आनंदाने बोलत होते, हसत होते. ते पाहून तिला त्यांच्या जगण्याचा हेवा वाटला. किती मोकळं स्वच्छंद आयुष्य आहे त्यांचं, आणि आपलं स्वतःचं जग मात्र कैद झालेलं आहे असं वाटत होतं. आयुष्याला काही अर्थच नाही असं तिला वाटत होतं. काही वेळात ती परत आली आणि हात धुवायला गेली. आरशात स्वतःकडे पाहिलं तर विस्कटलेले केस, थकलेला चेहरा, खोटं हसू आणि डोळ्यातील पोकळी. ते पाहून ती स्वतःशीच पुटपुटली, ही मी आहे का खरंच, जी लग्नाच्या दिवशी हसत होती, जग जिंकण्याचं स्वप्न पाहत होती. आयुष्याकडून खूप काही अपेक्षित होतं, पण आज वास्तव काहीतरी वेगळंच आहे. माझं अस्तित्व कुठं जाणवतच नाही. मी स्वतःला हरवून बसले आहे. आता मात्र त्या क्षणी मेघा पहिल्यांदा ठरवते की बस झालं, आता पुरे. या परिस्थितीत ती काहीतरी बदल करणारच आहे. त्यानंतर मेघाने आयुष्याकडे, रोजच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. दुसऱ्या दिवशी शेजारच्या कुसुमताई मेघाला भेटायला आल्या तेव्हा त्यांनी मेघाच्या चेहऱ्याकडे पाहून विचारलं की काय गं, आजही पुन्हा रडलेली दिसतेस? कारण मेघाची परिस्थिती त्यांना माहिती होती. तेव्हा मेघा हसली आणि आत्मविश्वासाने म्हणाली, नाही काकू, आता मी रडणार नाही, तर स्वतःसाठी जगणार आहे. आता मनात काहीतरी ठरवलं आहे. तेव्हा त्या काकू म्हणाल्या, छान, हे बरं झालं. स्त्री जेव्हा स्वतःचा आवाज ओळखते तेव्हा घर बदलतात. तिची ओळख निर्माण करते. आणि तेव्हा त्या वाक्याने मेघाला जणू बळच मिळालं. तिने ठरवलं की आता यापुढे रोज सकाळी 1 तास ती स्वतःसाठी देईल. आणि तिने जुनी वही काढली. तिचं लेखनाचं स्वप्न तिला पुन्हा नव्याने आठवलं आणि ती लिहू लागली. घरातील शांतता सर्वात मोठा छळ असतो. घरातील व्यक्तीचं वागणं, बोलणं जेव्हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करतं तेव्हा शांत बसायचं नाही. तिच्या शब्दामध्ये वेदना होत्या आणि आता त्यात सकारात्मक शक्ती देखील होती. आता त्यापुढे ती रोज लिहू लागली आणि तिला जाणवू लागलं की हे शब्दच तिचे शस्त्र आहे. जे ती बोलू शकत नाही ते ती शब्दात व्यक्त करू शकते. बरेच दिवसानंतर मेघाच्या सासूला एक दिवस मेघाची वही दिसली. हे काय गं, तू काय लिहितेस? कादंबरी का? हो आई, थोडा वेळ जात नाही म्हणून. पण आमच्या घरात सून कादंबरी लिहायला बसत नसते. घरात काम नाही का तुला, जे तू टाइमपास करत आहेस? आता हे सगळं वेडेपण बंद कर आणि माझ्यासाठी चहा घेऊन ये. मेघा शांतपणे वही बंद करते, पण मनात तिने ठरवलेलं असतं की आता ही वहीच माझा आवाज होणार आहे. मी लिहिणं कधीच बंद करणार नाही, मग भले कोणी काही म्हणो. एकदा दुपारी कौस्तुभ फोनवर बोलत होता की मी सांगितलं ना, माझ्या बायकोला काही समजत नाही. तू काळजी करू नकोस, मी भेटतो तुला. उद्या आपण फिरायला जाऊ. हे मेघाने ऐकलं होतं आणि त्या कौस्तुभच्या आवाजात एक वेगळं गोडेपण होतं, जे मेघाने कधीच अनुभवलेलं नव्हतं. ती दारामागे उभी राहिली तेव्हा तिला समजलं की छळ फक्त शब्दांचा नव्हे तर विश्वासाचाही होत आहे. आणि त्या रात्री ती पुन्हा देवघरात बसली, कारण त्या घरात समजून घेणारं आपलं असं कोणीच नव्हतं. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. देवा, मी काय चूक केली इतकी की मला हे सर्व सहन करावं लागत आहे? त्यावेळी सासू आली आणि म्हणाली, अगं, रोज रोज रडून देव खुश होणार नाही. त्यापेक्षा घरातील कामे कर आणि लक्ष दे. त्या शब्दांनी मेघाचं हृदय पुन्हा तुटलं. पण ती पुन्हा शांत राहिली, कारण आता ती काहीतरी वेगळं ठरवत होती. या परिस्थितीतून पळून जायचं नाही तर बदल घडवायचा. त्यापुढे मेघा रोज आपल्या वहीत लिहू लागली की मी सून आहे, तशी माणूस पण आहे. माझं आयुष्य त्यांच्या आदेशाने चालणार नाही. मी हरलेली नाही. मी तयार होते नवीन बदल घडवण्यासाठी, स्वतःला जपण्यासाठी. तेव्हा ती लिहिताना रडायची, पण त्या रडण्यात ताकद होती. तिला वाटू लागलं की देव पण ऐकतोय कदाचित, आणि योग्य वेळी नक्कीच न्याय होईल. काही दिवसांनी एका दिवशी कुसुमताईंनी सांगितलं की मेघा, आमच्या शाळेत महिला परिषद आहे. तुला लेखनाचं छान ज्ञान आहे. तू एक छोटं भाषण करशील का? हे ऐकून मेघा दचकली आणि म्हणाली, मी? पण सासूबाईंना समजलं तर अवघड होईल.
मग सांगू नकोस, स्वतःसाठी एक दिवस जगून घे. तेव्हा मेघा होकार देते. आता लग्नानंतर पहिल्यांदा मेघा आपल्यासाठी काहीतरी करायचं धाडस करणार होती. त्या रात्री ती वही उघडते आणि तिचं भाषण लिहायला सुरुवात करते. स्त्रीचा मौन हा गुन्हा नाही, पण अन्याय सहन करणं हे अपराध आहे. ती भाषण लिहून संपवते आणि वही बंद म्हणते, आता माझं बंड शब्दातून सुरू होईल. दूर आकाशात चंद्र उगवला होता. तो जणू तिला सांगत होता, आता तू अंधाराला घाबरणार नाहीस. दुसऱ्या दिवशी गावात त्या सकाळी गडबड सुरू होती. महिला परिषदेचं आयोजन सुरू होतं आणि पहिल्यांदाच त्या गावात स्त्री सन्मान आणि स्वातंत्र्य या विषयावर भाष्य आणि कार्यक्रम होत होता. मेघा अंगणात तुळशीला पाणी घालत होती, पण तिचं मन परिषदेच्या भाषणावर होतं. ती स्वतःशीच म्हणाली की आज मी फक्त बोलणार नाही, मी जगण्याची कारणे सांगणार आहे. त्या दिवशी कुसुमताई सकाळीच मेघाच्या घरी आल्या. चल ग मेघा, वेळ झाली आहे. तेव्हा मेघा घाबरलेली होती, हात थरथरत होते. ती म्हणाली की काकू, जर हे सासूबाईंना कळलं तर? मेघा, आज तू स्वतःसाठी उभी राहणार आहेस, स्वतःसाठी काहीतरी करणार आहेस. तेव्हा भीती वाटली तरी चालेल, पण मागे जाऊ नकोस. मग मेघा छान साडीत तयार झाली. तिच्या चेहऱ्यावर हलकी काळजी दिसत होती, पण डोळ्यात निर्धार होता. ती कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचली. तसं सभागृहात महिलांची गर्दी होतीच. गावातल्या सर्व बायका जमल्या होत्या. कुसुमताईंनी मेघाची ओळख करून दिली. हीच आज स्त्रीच्या मौनाबद्दल बोलणार आहे. काही वेळाने मेघा मंचावर आली. हातात वही होती, पण थोडा वेळ तिला शब्दच फुटले नाहीत. सर्वांच्या नजरा तिच्याकडे पाहत होत्या आणि ती हळू आवाजात म्हणाली. तिने आपलं भाषण सुरू केलं. कधी कधी स्त्रिया एवढ्या शांत असतात की त्यांच्या मनातल्या किंकाळीलाही त्या ऐकू येत नाहीत. आपण सासरचं घर सांभाळतो, नवऱ्याचा सन्मान राखतो, सगळ्यांना आदर आनंद देतो, पण स्वतःचा सन्मान, आत्मसन्मान मात्र विसरून जातो. आणि तेव्हा कोणी विचारतं की तू कशी आहेस, तेव्हा आपण हसून म्हणतो, मी बरी आहे, छान आहे. पण खरंच आपण बरे असतो का? तेव्हा तेथील लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. मेघा पुढे म्हणाली की मीही एक सून आहे, पण आज मी सून म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून बोलत आहे. माझं मौन सोडायला मला 4 महिने लागले, पण आज मी शांत राहणार नाही, गप्प बसून अन्याय सहन करणार नाही. असं बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू उघळले, पण त्या अश्रूमध्ये शक्ती होती. तिचं भाषण संपल्यावर लोकांनी तिचं भाषण टाळ्यांनी वाजवलं. तेव्हा पहिल्यांदाच मेघाला वाटलं की माझंही अस्तित्व आहे. तेथील कार्यक्रम झाल्यावर संध्याकाळी ती परत आली. तेव्हा घरात दिवे लागले होते. वातावरण थंड होतं. सासूबाई दारात उभ्या होत्या. कुठे गेली होतीस? शेजारच्या शाळेत महिला कार्यक्रम होता आणि तू गेलीस परवानगीशिवाय? मी काही चुकीचं केलं नाही आई. आता सासूबाईंचा आवाज कडक झाला. आमच्या घरात सून कार्यक्रम करायला जात नाही. इथे सगळ्यांचा, या घराचा मान सन्मान तुझ्यामुळे घसरतोय, हे लक्षात ठेव. असं बोलून त्या रागात निघून गेल्या. मेघा शांत उभी राहिली, पण आज तिच्या डोळ्यात भीती नव्हती. ती मनात म्हणाली की सन्मान कुणाच्या परवानगीवर नाही मिळत असतो, तर स्वतःच्या तो हिमतीवर आणि वागणुकीवर मिळत असतो. जेव्हा रात्री कौस्तुभ घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर देखील राग होता. तो मेघाला बोलतो, आईने सांगितलं की तू काहीतरी भाषण केलंस, काय गरज आहे होती तुला? कारण मला वाटलं बोलणं गरजेचं आहे, मेघा ठामपणे म्हणाली. तू सगळं उघडपणे करशील असं ठरवलं आहेस का? घरच्या गोष्टी बाहेर सांगत फिरणार आहेस का? कौस्तुभ म्हणाला. पण मी काही चुकीचं बोललेलेच नाही, तर मी फक्त सांगितलं की स्त्रीला देखील जगण्याचा हक्क आहे, तिची काही स्वप्न आहेत जी तिला पूर्ण करण्याचा हक्क आहे. हे ऐकताच कौस्तुभने हात टेबलावर आपटला. हे घर असंच चालत आलेलं आहे, तू त्यात बदल घडवू शकत नाहीस. मग मेघाही शांतपणे म्हणाली की मी घर नाही बदलत, तर मी माझं आयुष्य बदलत आहे. तेव्हा तो काही क्षण तिला पाहत राहिला. तेव्हा पहिल्यांदा त्याला तिच्या डोळ्यात न झुकणारा आत्मविश्वास दिसला आणि तो तेथून निघून गेला. पण पुढच्या काही दिवसात घरातील वातावरण आणखीन ताणलं गेलं. मेघाला बोलायला वेळ दिला जात नव्हता, तिला लेखन करू दिलं जात नव्हतं. तरीही मेघा वेळ मिळेल तसा आपले शब्द, आपल्या भावना वहीत लिहून ठेवत होती. पण जेव्हा हे तिच्या सासूला समजलं, तेव्हा मेघाच्या वहीवर सासूबाईंनी पाणी ओतलं आणि म्हणाल्या, हे बघ, आजपासून आता तुझे लेखन संपलं आहे. पुन्हा या घरात हे चालणार नाही. त्या क्षणी मेघा रडली नाही, तर ती शांतपणे आपले काम करायला गेली आणि मनात म्हणाली की कागद जळले तरी विचार मरत नाहीत. आणि मग त्या रात्री तिने पुन्हा वहीत लिहिलं की आज माझं घर माझ्यावर अन्याय करत आहे, पण मी अन्याय सहन करणार नाही. एका दुपारी पोस्टमन आला. आईचे पत्र होते की बाळा, तू आनंदात आहेस का? आम्ही तुझा आवाज किती दिवस ऐकला नाही. तिकडे सगळं ठीक आहे ना? हे वाचून मेघाच्या डोळ्यातील पाणी आलं.
आणि तिला आईची मिठीची आस लागली. तिला आईची आठवण येत होती. ती ते पत्र हृदयाशी धरून म्हणाली की आई, जर तू इथे असतीस तर तुला समजलं असतं की मी चुकीची नाही, मी काहीच चुकीचं करत नाही. त्या दिवसानंतर मेघाचं मन आणखीन दृढ झालं आणि ती ठरवते की माझं मौन आता कमजोरी नाही, तर माझं मौन माझं अस्त्र आहे, जे मलाच जपलं पाहिजे. काही दिवसांनी कुसुमताईंनी सांगितलं की मेघा, तुझं भाषण जिल्हा स्तरावर पाठवलं आहे. त्यासाठी पुढच्या महिन्यात तुला बोलावणार आहे. हे ऐकून मेघा अवाक झाली, कारण तिच्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी तिचं बोलणं ऐकून घेतलं होतं. त्या रात्री ती देवघरात बसून म्हणाली, देवा, हे खरं आहे का? जर ही वाट खडतर अवघड असली तरी मला आता थांबू देऊ नकोस. माझा प्रवास निरंतर राहू दे. पण त्याच रात्री सगळं विस्कटलं. सासूबाईंना कळलं की मेघा पुन्हा भाषणासाठी जाणार आहे आणि ती लेखनाचं काम करत आहे. मग सासूबाईंनी घरात आरडाओरडा केला की आता बस झालं, ही बाई आमच्या घराचं नाव खराब करत आहे. तेव्हा कौस्तुभने देखील आईला पाठिंबा दिला आणि म्हणाला, मेघा, तुला निवड करावी लागेल, हे घर की तुझं ते भाषण. मेघा काही क्षण शांत उभी राहिली आणि मग म्हणाली, मी निवडते माझं स्वाभिमानाचं आयुष्य. त्या एका वाक्याने घरात शांतता पसरली. ती हळूच खोलीत गेली, वही घेतली आणि देवाला हात जोडून म्हणाली, आता माझा आवाज कोणी थांबवू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. मेघा बॅग घेत बाहेर पडली. पाठीमागून सासूचा आवाज आला की आता परत आलीस तर दार उघडणार नाही, हे लक्षात ठेव. मग मेघा मागे न पाहता म्हणाली, मी आता परत यायला नाही जात आहे. आई, मी स्वतःला शोधायला जात आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला जात आहे. आणि ती चालत निघाली. सूर्य उगवत होता. पक्ष्यांचे आवाज आकाशाला घुमत होते. ती डोळे मिटून विचार करत होती की माझा छळ आता माझी ओळख राहणार नाही, तर माझा आवाज, माझे लेखन, माझे अस्तित्व बनेल. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले, पण त्यावेळी ते वेदनेचे नव्हते, तर ते समाधानाचे होते. आणि तिने ठरवलं की मी फक्त स्वतःसाठी नाही, पण त्या सर्वांसाठी उभी राहील, ज्या गप्प आहेत, ज्या अन्याय सहन करत आहेत. मेघा आपल्या पुढील भाषणात बोलते की आपण स्त्रिया अनेकदा आपल्या वेदनेला दोष देतो, पण लक्षात ठेवा, सहनशीलता ही आपली शक्ती आहे, दुर्बलता नाही. मात्र जेथे सहनशीलतेचं शोषण होतं, तेथे आवाज उठवणं हीच खरी माणुसकी आहे. त्या शब्दांनी खोलीतील प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात नवा आत्मविश्वास चमकला. कोणीतरी हळू आवाजात म्हटलं की तू आमच्यासाठी फक्त ताई नाहीस, तर आशेचा किरण आहेस. मेघा हलकी हसली, पण मनात कुठेतरी तिच्या भूतकाळातील काळोख झरझर निघून जात होता. त्यानंतर मेघाने आपली स्थिती सांगायला सुरुवात केली. मी एक साधी गृहिणी आहे. एकेकाळी माझ्या घरातही दररोज छळ, अपमान, अश्रू होते. पण मी गप्प राहिले. शांतपणे बसून काही दिवस सहन केलं. कारण मला वाटलं हेच स्त्रीची नियती आहे. पण एक दिवस मला कळलं की मी गप्प राहणं, सहन करणं म्हणजे अन्यायाला मान्यता देणे. आणि त्या दिवशी मी ठरवलं, मी स्वतःसाठी आणि प्रत्येक स्त्रीसाठी बोलणार, जी व्यक्त होऊ शकत नाही, जी नेहमी सहन करत असते. आता सभागृहात टाळ्यांचा गजर झाला आणि सगळ्या त्या स्त्रिया उभ्या राहून तिला सलाम करत होत्या. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, ही कथा माझी नाही, ही आपली आहे. जेथे अन्याय आहे तेथे आवाज उठवायचाच आहे. हाच सून असण्याचा खरा अर्थ आहे. खरं तर प्रत्येक घरात नात्याची बंधने असतात, पण ती जर साखळदंड झाली तर ती तोडावीच लागतात. प्रेम हे अधिकाराने नाही, तर समजुतीने वाढतं आणि जिथे समजूत असते तिथे छळ नाही, तर फक्त सन्मान असतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.